अगं सुनबाई उठली होय. गुड मॉर्निंग सासूबाई. सॉरी सासूबाई, आज मला ना उठायलाच उशीर झाला, पण इथून पुढे लक्षात ठेवीन मी, लवकर उठत जाईन. अगं सुनबाई, त्याच्यात काय सॉरी म्हणायचंय, होतं असं कधी कधी. दर सुनबाई, हे घे काळा चहा पिऊन घे गरम गरम, तुला आवडतो ना. अहो सासूबाई, तुम्ही कशाला चहा करायचा, मी केला असता ना. सासूबाई, मी भांडी घासून घेते तवर. अगं सुनबाई, भांडी राहू दे, कामवाली बाई आली ना ती घेईन घासून. अहो सासूबाई, तुम्ही कामवाल्या बाईला काढून नाही टाकलं का, काढायची तिला. अहो मी आलेत ना आता, मी घासली असती भांडी. अगं सुनबाई, आम्ही तुला कामवाली म्हणून नाही आणली इथं, तू तर ह्या घरची लक्ष्मी आहे. जा तू आपल्या आराम करून मध्ये जाऊन जा. ठीक आहे सासूबाई. वय व सासूबाई, जेवायला काय बनवू. अगं सुनबाई, तुम्हाला दोघांना तर आत्याने जेवायला बोलावलंय जुडीने, मग रात्रीच कोण स्वयंपाक करायला, मी आणि हे. आमच्या दोघांचा स्वयंपाक मी करीन, तू जा आवर तुपलं. नाही सासूबाई, मी पटकन करून जाते. नाही नाही सुनबाई, तू पहिल्यांदाच जाते आत्याच्या इथं, जरा व्यवस्थित आवरून जा. ठीक आहे सासूबाई. अगं सुनबाई, साडी कायला घालायची, एखादा चांगला ड्रेस घालून जा. अहो सासूबाई, पण आत्याबाई काय म्हणतील. अगं इथं तुझी सासूच तुला काय म्हणत नाही तर आत्या कधी काय म्हणायची तवा. जा चांगला ड्रेस घाल, आणि तसं पण तुला बाईकवर बसता यायचं नाही बाळा साडीनी. ठीक आहे सासूबाई. अरे लवकर घरी ये, सुनबाईची तब्येत खराब झाली, तिला दवाखान्यात न्यायला लागन. अगं मम्मी, मी कामात आहे. अरे सुनबाई महत्वाची आहे का तुला, तुझं काम महत्वाचं आहे, ये लवकर घरी. तुझं बरं आहे ना तायडे. मम्मी माझं बरं आहे. अगं मम्मी, ज्या घरात अशी सासूबाई असतील ना, त्या घरात मुलीला कधीच तिच्या आईची कमी भासणार नाही. उलट आहे ना, मला ह्या जन्मात दोन दोन आई मिळाल्यासारखं वाटतंय. सुनबाई चल चहा घ्यायला. हा आले सासूबाई. मम्मी चल, मी ठेवते फोन, सासूबाईंनी माझ्यासाठी चहा ठेवलाय, आम्ही दोघे आता मस्तपैकी चहा पेत गप्पा मारू.